राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली, कारण की आता ज्या माता भगिनींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळालेले नव्हते त्या माता भगिनींसाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण की आता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसेसुद्धा जमा केले जाणार आहे. म्हणजेच की DBT मार्फत सर्व माता भगिनींच्या बँकेच्या खात्यावरती रकमेचं पूर्णपणे वाटपसुद्धा केलं जाणार आहे. त्यामार्फत सर्व माता भगिनींना चांगलाच मोठा दिलासा अखेर मिळाल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे. यामध्ये बघा, ज्या पात्र माता भगिनी आहेत त्या सर्व माता भगिनींच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं जे काही वाटप आहे ते संपूर्ण केलं जाणार आहे. ज्या माता भगिनींना बघा नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्त्याचे पैसे मिळाले नाही त्या माता भगिनींच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण की आता रकमेचं पूर्णपणे बघा वाटप केलं जाणार आहे. ज्यांची eKYC झालेली नव्हती अशा सर्व माता भगिनींसाठी ही चांगलीच दिलासा देणारी बातमी आहे. eKYC करण्यासाठी पुन्हा संधी मिळणार आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींनी तालुका व जिल्हा कमेंट करायचा आहे. कोणकोणत्या जिल्ह्यासाठी आहे? 16 जिल्ह्यात सर्वात आधी रकमेचं वाटप केलं जाणार आहे. जेव्हा तुमची eKYC होईल तेव्हा तुमचं बघा 16 जिल्ह्यात सर्वात आधी रकमेचं बघा वाटप केलं जाणार आहे. त्यामार्फत सर्व माता भगिनींना चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण की आता पूर्णपणे 16 जिल्ह्यात सर्वात आधी रकमेचं पूर्णपणे वाटप केलं जाणार आहे. सर्व माता भगिनींनी कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली माहिती कळेल. सर्वात आधी 16 जिल्ह्यामध्ये रकमेचं वाटप केलं जाणार आहे. 16 जिल्ह्यात सर्व माता भगिनींच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा केलं जाणार आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींनी कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. फक्त तुम्ही पात्र आहेत का हे सुद्धा चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही पात्र असाल तर तुमचीसुद्धा बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप केलं जाईल. बघा, यामध्ये बघू शकता आता सर्वात प्रथम जिल्ह्याची यादी आपण बघणार आहोत. बघा, जिल्ह्यामध्ये बघू शकता माता भगिनींनो, जर बघा जालना जिल्ह्यातील रहिवासी असाल, जालना जिल्ह्यातील पात्र माता भगिनी असाल तर ही तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हणावी लागेल. बघा, जालना जिल्ह्यातील सर्व माता भगिनींसाठी ही चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. त्यांच्या बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबर व डिसेंबरचे 3,000 रुपये आले नसतील तर त्या माता भगिनींसाठी ही चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. सर्वात आधी या माता भगिनींच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं बघा वाटप केलं जाणार आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींनी कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. जर आपण पात्र माता भगिनी असाल ही तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता या पात्र 16 जिल्ह्यामध्ये बघा, त्यामध्ये पहिला जिल्हा आहे म्हणजे की जालना जिल्हा. बघा, जालना जिल्ह्यातील आपण जर पात्र रहिवासी माता भगिनी असाल तर तुमच्यासाठी ही चांगलीच मोठी खुशखबर आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता जालना जिल्ह्यात सुद्धा आता eKYCसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजेच की 16 जिल्ह्यात सर्वात आधी रकमेचं वाटप होणार व 16 जिल्ह्यात आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या 16 जिल्ह्याचं झाल्यानंतर बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये मुदतवाढ मिळणार आहे. मुदतवाढ थोड्या दिवसाची आहे, त्यामुळे माता भगिनींनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चलायचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला माहिती कळेल. यामध्ये बघा संपूर्ण जिल्हे माता भगिनींना eKYCसाठी सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये बघू शकता आता दुसरा जिल्हा आहे म्हणजेच की बीड जिल्हा. बघा, जे बीड जिल्ह्यातील माता भगिनी आहेत त्या व्हिडिओमध्ये बघत आहेत ते माता भगिनींसाठी चांगली दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सर्व माता भगिनींची eKYC सुरू झालेली आहे. बघा, सर्वांनीच करायची गरज नाही. ज्यांचे 3,000 रुपये बघा आले नव्हते अशा माता भगिनींसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल, कारण की आता रकमेचं पूर्णपणे बघा eKYC झाल्यानंतर वाटपसुद्धा केलं जाणार आहे. त्यामार्फत सर्व माता भगिनींना चांगलीच गुड न्यूज आणि दिलासा देणारी बातमी अखेर म्हणावी लागेल. पूर्णपणे रकमेचं बघा वाटपसुद्धा केलं जाणार आहे. त्यामार्फत सर्व माता भगिनींना चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल. रकमेचं बघा पूर्णपणे वाटपसुद्धा केलं जाणार आहे. त्यामार्फत सर्व माता भगिनींनी आता व्हिडिओला लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं आहे, जेणेकरून तुम्हाला चांगलाच मोठा दिलासा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळणार आहे. त्यामार्फत सर्व माता भगिनींनी अखेर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती जर नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर कोणत्याही योजनेबद्दल संपूर्ण माहिती कळेल. यामध्ये बघू शकता आता दुसरा जिल्हा आहे म्हणजेच की बीड जिल्हा. यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की धाराशिव. बघा,
धाराशिवमध्ये राहून जर आपण राहत असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. धाराशिव जिल्ह्यातील पात्र माता भगिनींसाठी चांगलीच गोड बातमी व दिलासा देणारी बातमी अखेर समोर आली. धाराशिव जिल्ह्यातील सर्व माता भगिनींच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप केलं जाणार आहे. परंतु KYC झाल्यानंतर बघा DBT मार्फत बघा 35 ते 40 मिनिटांमध्ये रकमेचं वाटप होतं. बघा DBT मार्फत जर तुमचं बँक खातं असेल म्हणजे लिंक असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम येण्याची चान्स ही खूप जास्त प्रमाणात आता अखेर वाढलेली आहे. म्हणजेच की ज्या पात्र माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी ही चांगलीच गुड न्यूज आणि दिलासा देणारी बातमी अखेर म्हणावी लागेल. या बघा यामध्ये बघू शकता आता बघा अहिल्यानगर बघा अहिल्यानगरमध्ये राहून जर आपण पात्र माता भगिनी असाल तर ही सुद्धा तुमच्यासाठी चांगलीच गुड न्यूज आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व माता भगिनीसाठी सध्या चांगलीच दिलासा देणारी बातमी आहे. बघा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण माता भगिनींसाठी चांगलीच गोड बातमी आणि दिलासा देणारी बातमी अखेर समोर आली. ज्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व माता भगिनींच्या बँकेच्या खात्यावरती KYC केल्यानंतर रकमेचं पूर्णपणे बघा वाटपसुद्धा केलं जाणार आहे. त्यामार्फत सर्व माता भगिनींना चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी अखेर म्हणावी लागेल. कारण की आता अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा रकमेचं पूर्णपणे बघा वाटप केलं जाणार आहे. त्यामार्फत सर्व माता भगिनींना चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. पूर्णपणे बघा अहिल्यानगर जिल्ह्यातही सर्वात आधी रकमेचं पूर्णपणे बघा वाटप केलं जाणार आहे. त्यामुळे बघा सर्व माता भगिनींनी कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. फक्त आपण पात्र माता भगिनी असणं गरजेचं आहे. म्हणजे की तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे बघा रकमेचं बघा वाटप केलं जाणार आहे. त्यामार्फत सर्व माता भगिनींसाठी चांगलीच दिलासा तुझा देणारी बातमी म्हणावी लागेल. पूर्णपणे बघा रकमेचं वाटप केलं जाणार असून सर्व माता भगिनींसाठी ही चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता रकमेचं पूर्णपणे बघा वाटपसुद्धा केलं जाणार आहे. त्यामार्फत सर्व माता भगिनींना चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल. पूर्णपणे बघा रकमेचं वाटप केलं जाणार असून सर्व माता भगिनींनी कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. फक्त आपण पात्र माता भगिनी असणं गरजेचं आहे. म्हणजे यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे की पुणे जिल्हा. बघा आपण जर पुणे जिल्ह्यातील पात्र माता भगिनी असाल तर ही तुमच्यासाठी खूप मोठी आणि गोड बातमी म्हणावी लागेल. पुणे जिल्ह्यातील सर्व माता भगिनींच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती रकमेचं बघा वाटप केलं जाणार आहे. त्यामार्फत सर्व माता भगिनींना चांगलाच मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळालेला आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींनी कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. फक्त आपण पात्र माता भगिनी असणं गरजेचं आहे. म्हणजे की तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे बघा रकमेचं वाटपसुद्धा केलं जाणार आहे. त्यामार्फत सर्व माता भगिनींना मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळालेला आहे. अधिक माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजना असेल किंवा नवनवीन योजना असेल त्याबद्दल माहिती मिळेल. आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटत राहू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.